तुम्ही जे आता भागवत महापुराण ऐकणार आहात ते सुद्धा व्यासांनी लिहिलंय माझ्या गणपती बाप्पानं. गणपती बाप्पानं आणि श्लोकही काय जबरदस्त आहेत. अरे बापरे, की बरह पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशम वैजयंतीं जमालां हिरण्यं वेणुरधर सुदयोः पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतगिरितिं. भागवताचा हार्ट आहे हा श्लोक. दशमस्कंधामध्ये माझ्या भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचं केलेलं वर्णन व्यासांनी ते लिहिलं, व्यासांनी सांगितलं आणि माझ्या गणराज गणपतीनं ते लिहिलंय. म्हणजे अप्रतिम सर्व शास्त्रांची रचना लिहिलेले, ज्यांनी लिहिले, ज्यांनी तयार केलंय ते माझे गणराज गणपती. आणि दुसरा एक आताच्या भाषेमध्ये सांगू का, जरा काळजीपूर्वक ऐका. गण गण इंग्लिश मध्ये त्याला काउंट म्हणतात. गणना, काउंटिंग, गणना. गणनायक, विनायक. क या शब्दाचा अर्थ आहे नारा. जसं गाणं, गायक, गाणारा. कृषी, कृषक, कृषी करणारा, शेती करणारा. बरं का, तसं आताच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर गणना करणारा. गणना करणारा या शब्दाचा अर्थ आताच्या भाषेमध्ये कॉम्प्युटर. त्याला मराठीमध्ये संगणक असा शब्द आहे. सम नावाचा उपसर्ग आहे. शास्त्रामध्ये, संस्कृत भाषेमध्ये 22 उपसर्ग आहेत. प्रपरा, अपसम, अनु, अवनिस, निर, दुस, दुरवी, आंगनी, अधियति, प्रतिपरे, उप, एति, प्रादय. लघु सिद्धांत कौमुदीमध्ये याचं वर्णन आहे. भगवान भोलेनाथ शिवशंभूच्या डमरूतून निघालेले 14 आवाज जरा थोडं बारीक ऐका बरं का. हा आजचा हा आपला दुसरा दिवस आहे गणरायाचा. जरा काळजीपूर्वक. आपण ऐकतो पण ऐकतच नाही. म्हणून ज्ञानराज माऊलींनी 8 अध्याय होऊ दिले आणि 9व्या अध्यायाच्या प्रारंभाला एक ओवी लिहिली. तरी अवधान कले देईजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई गा. आणि असं म्हटल्याबरोबर समोरचे श्रोते प्रसन्न झाले आणि माझ्या माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांचा मोगरा फुलला गेला. वा. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला. मोगरा फुलला, टाळे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले विचता बहरू कणिया सिया. जय हो. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. प्रेमानं भजन करा माय बापा हो. माझ्या गणराज गणपतीचं आगमन आनंदाची छाया आहे. इवलेसे रोप लाविले द्वारी, इवलेसे रोप लाविले द्वारी. दयाचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा
समोर एकदा जोरदार टाळे वाजवा. बोली गणराज गणपती भगवान की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. म्हणून गणराज गणपती म्हणजे सम अधिक गण आणि क म्हणजे आताच्या भाषेमध्ये कॉम्प्युटर आहे. तुम्ही बघा आपले गणपती बाप्पा, त्यांचं वाहन आहे उंदीर. उंदराला शास्त्रीय भाषेमध्ये मूषक म्हणतात, पण इंग्लिश मध्ये काय म्हणतात? माऊस. जसं गणपती बाप्पाचं त्या उंदराशिवाय चालत नाही, तसं कॉम्प्युटर बाप्पाचं सुद्धा माऊस शिवाय चालत नाही. बरं का? म्हणून आज कॉम्प्युटर ही ज्ञानाची देवताच आहे. बरं, कारण हा विज्ञानेश्वर आहे. आणि म्हणून गणराज गणपतीला सगळ्या शास्त्र लिहिले, तरी व्यासांचं मन अस्वस्थ आहे. आणि या अस्वस्थ मनाला स्थिर करण्याकरिता माझ्या गणराज गणपतीची आराधना व्यासांनी केली. आणि मग व्यास भगवान जणू काही माझ्या गणपती बाप्पाला म्हणाले, हे गणराया, हे गणनायक सिद्धिविनायक, हे लंबोदरा विघ्नहरा, आनंद द्यावा मग मोरेश्वर नंदिकेश्वरा. म्हणून मी नंदी सांगत होतो ना, एक दिवस सकाळी 4 वाजता भगवान भोलेनाथ शिवशंभू उठत असतात. जी माणसं काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतून आली, केवळ माल नाही, घणो माल चोखो लागो नाही. अरे धनाबरोबर आपल्या आतमध्ये सुद्धा एक धन आहे. काहींना मुक्तीचं धन हवंय, काहींना शक्तीचं धन हवंय, आणि काहींना भक्तीचं धन हवंय. वा वा. म्हणून तुम्ही बघा ना माय बहिणी, कोणाकोणाच्या घरी जर गेलं ना फारच बरं वाटतं. हो, कलर दिलेला नसेल, साधं घर असेल, घरावर पत्रेच असतील. आता तुम्ही सगळेजण ही कथा ऐकताय ना माझ्या बांधवांनो, ए माय मावल्या हो. काही काहीच्या घरावर तुराट्या आहेत, काही काहीच्या घर कुडाच्या आहेत, काही काहीच्या घरावर प्लास्टिकचे मेनकापडे टाकलेले आहेत, काही काहीच्या घरावर फुटकेच पत्रे आहेत. पण त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा इतके सुंदर बसवलेत ना. वा वा. हो, त्या घरामध्ये गेल्यानंतर इतकं करमतं ना माय बाप्पा हो, अंतःकरण प्रसन्न होतं. म्हणून बाई एखाद्या बाईच्या घरी गेली ना, सहज म्हणते, बाई अहो अहो शेणानं सारवलेलं तुमचं घर आहे, पण काय करमतं बाई तुमच्या घरी. हो, कारण त्या घरामध्ये भक्ती असते. भक्ती जिथं केवळ पैसा आहे, मी त्याला लक्ष्मी म्हणत नाही. लक्ष्मी आणि पैसा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. दुसऱ्याचे मन दुखवून, दुसऱ्याचे मुंडके मुरगाळून, दुसऱ्यांना फसवून रात्री 12 वाजता मागच्या दारानं लपत छपत जो येतो तो पैसा. आणि असा घाम गाळून, अशा निढळाच्या धारा आशा करून, बरं गंभीर बाबा, कष्ट करून मोठ्या प्रसन्नतेनं दुसऱ्याला आनंद देऊन जी कमविली जाते आणि जी सर्वांच्या देखत पुढच्या दारानं येते, त्याला लक्ष्मी म्हणतात. पैशामध्ये आणि लक्ष्मीमध्ये जमीन आसमानाचा फरक. म्हणून हे हावरट लोक जे असतात ना, हावरट लोक, मी जरा मुद्दाम खेड्यातली भाषा वापरतो, कारण आपलं हे बघणारा वर्ग खेड्यातलाच आहे लय. हावरट लोक आहेत, हावरट. मला पाहिजे, मला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अख्खा घरातलं सोयाबीन विकते, कापूस विकते, नवऱ्याला एक गंठण करायला लावते. मंगळसूत्र ते काम करू करू बिचारा वाकून जात.
ही चांगली 5-6 महिने त्याच्या पाठीमाग ठणठण 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 आणि मग गंठण. बरं का, कशासाठी? ते एवढंसच गंठण पण इतकं दाखवते. तुम्हाला मी सांगू, आमच्या माता भगिनीच्या गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार असावेतच, काही हरकतच नाही. कारण तुम्ही लक्ष्मी आहात माय बहिणी. घरामध्ये कष्ट करणारी, अरे तुम्ही विचार करा बांधवांनो, या माता भगिनी आहेत म्हणून आपलं बरे, नाही तर आपला सगळा सोपडा साफ झाला असता बाबा. 8 दिवस फक्त माहेरी जाऊ दे, आमच्या घरातली लक्ष्मी आमची माय. अहो हा चहाचं बघून जे आहे ना, तेच फुतो म्हणजे पुन्हा दुसरं घेतो, हेच बेसिंग मध्ये घालतो. ती येईपर्यंत आखे भगुने भरवले असतात नुसत्याची आण. इतका तर पट्ट्या खाला गाड्या, झाडून काढीत नाही, स्वच्छता करीत नाही. अहो घरात जणू काही कुत्र्यानं आख्या फणल्यात, अशा पद्धतीचं घर होतंय. हे आहेत म्हणून बरं आहे, कारण ही घराची लक्ष्मी. आणि भगवंतानं देवानं सुद्धा डिपार्टमेंट आमच्या माय मावल्याकडे चांगले दिले. हो, हे लेकरं सांभाळायचं आणि लेकरं व्यवस्थित त्यांना उत्पन्न पैदा करायचं काम खरंच माय बहिणी देवानं तुमच्याकडे दिले ना, त्याचे लाखपट धन्यवाद आहेत देवाचे, लाखपट. जर कल्पना करा ते डिपार्टमेंट जर आपल्याकडे असतं लेकरायचं, तर मी म्हणतो दिवसातून 100 तरी काटते आपटू लोकांना मारले असते. कारण पेशन्स नाही ना. हो, सहनशीलताच नाही. अहो ते लेकरू आरडलं ओरडलं, त्यांना किती त्रास दिला, ती माय आहे. ए माझ्या बाळा, ए माझ्या लेकरा, ओले 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 ओले, वा 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 माझं पिल्लू, किती गोल पिल्लू आहे. त्याचा एक पापा घेतला की त्याचा पापाही तिकडं आणि लेकरूही शांत. बरं का, ध्यानात ठेवा, तुम्ही धन्यवादाच पात्र आहेत. म्हणूनच माझ्या पांडुरंग परमात्म्याला आईची उपमा दिली बरं. ओ अरे माझ्या पांडुरंग परमात्म्याला आई या शब्दाची वाटावी नवलाई, म्हणून माझा पांडुरंग परमात्मा बनला विठाई. कार्तिक स्वामी महाराज अर्धे गेले असतील, इकडे प्रदक्षिणा पूर्ण झाली. आणि मग ज्या वेळेला विचारलं, अरे बाल गणेशा, अरे असं का केलं बेटा? त्यावेळेला गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, आई बाबा, अहो पृथ्वीला प्रदक्षिणा म्हणजे काय? अहो तुम्हीच आमचं सार सर्वस्व, तुम्हीच आमचं जग असल्यामुळं तुम्हाला प्रदक्षिणा घातली की जगाला प्रदक्षिणा घातल्या गेलेली आहे, म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली माय बापाला. याला म्हणायचं गणपती बाप्पा. काळे काळे प्रभू तेरी जय हो. विठू माऊली तू माऊली जगा, जय गणराज गणपती. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. भजन करा, टाळी वाजवा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्या
त्यातून विठ्ठला माय बापा माय पांडुरंगा. चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया मंगा विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची जय हो. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला राधे राधे. माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग 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 दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा. पांडुरंग पांडुरंग मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया. दोन्ही हात वर असे हातारवा. नमः पार्वती वदये हर 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बोलिए अष्टविनायक भगवान पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की अपने अपने माता पिताओं की स्वामी शुभदास माऊली की. दोन्ही हात वर करा. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. अशा पद्धतीनं माझा पांडुरंग परमात्मा हा विठाई झाला. विठाई म्हणून कोणाच्या घरी गेल्यानंतर बरं वाटतं. कारण बरं वाटणं यामध्ये माझ्या गणराज गणपतीची शक्ती आहे. आणि म्हणून माणसाला हाव असावी, माणसाला इच्छा असावी, पण ती ज्ञानाची असली पाहिजे, भक्तीची असली पाहिजे. बरं. आणि देण्याचं जे दातृत्व आहे ना हे माझ्या गणरायासारखं असलं पाहिजे. बुद्धी माझ्या गणरायासारखी असली पाहिजे. कशी? प्रदक्षिणा घालायची आहे. तो मोदक तयार केला, मोदक, आणि देव घेऊन आले. अमृताचा मोदक होता. तो मोदक ज्यानं कोणी खाल्ला तो अनंत काळाकरिता तृप्त झाल्याशिवाय राहत नव्हता. असा मोदक बनवून सगळे देव अमृताचा मोदक बनवून ज्या वेळेला माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभू आणि पार्वती मातेकडे आले त्यावेळेला त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली आहे. ए भोलेनाथ शिवशंभो पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्रिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्वर्दगंगवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरामि. मोदक समोर धरला, पण आता मोदक द्यायचा कोणाला? गणपती बाप्पा म्हणाले मला मोदक पाहिजे. कार्तिक स्वामी म्हणाले मला मोदक पाहिजे. माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभू आणि पार्वती मातेनं सांगितलं हा मोदक त्यालाच मिळेल जो पहिल्यांदा पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. असं म्हटल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करता कार्तिक स्वामीनं आपल्या मोरावर टांग टाकली आणि आदेश दिला आणि अगदी वायू वेगानं तो मोर निघाला पृथ्वीच्या प्रदक्षिणेला. आता मोर उडणारा आहे, वेगानं चालणारा आहे,
पण आमच्या गणपती बाप्पाचं लंबोदर आणि वाहन अतिशय लहान उंदीर. करायचं काय? पण बुद्धीचा दाता आहे, बुद्धिमताम वरिष्ठम आहे गणपती बाप्पा. त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. दोन्ही हात जोडले, डोळे बंद केले आणि मोठ्या प्रेमानं मातृदेवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव असं करत करत जिथे आपले माता पिता भगवान भोलेनाथ शिवशंभू पार्वती माता उभे होते त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. कार्तिक स्वामी महाराज अर्धे गेले असतील, इकडे प्रदक्षिणा पूर्ण झाली. आणि मग ज्या वेळेला विचारलं, अरे बाल गणेशा, अरे असं काय केलं बेटा? त्यावेळेला गणपती बाप्पानं दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, आई बाबा, अहो पृथ्वीला प्रदक्षिणा म्हणजे काय? अहो तुम्हीच आमचं सार सर्वस्व, तुम्हीच आमचं जग असल्यामुळं तुम्हाला प्रदक्षिणा घातली की जगाला प्रदक्षिणा घातल्या गेलेली आहे, म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली माय बापाला. याला म्हणायचं गणपती बाप्पा. आणि मग तो जो अमृताचा मोदक आहे तो माझ्या गणपती बाप्पाला अर्पण केला. तेव्हापासून माझ्या गणपती बाप्पाच्या हातामध्ये मोदक आला. मोदक लाडू आवडीने खाऊ असा गणपती बाप्पा. मोद म्हणजे आनंद देणारे माझे गणराज गणपती. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आता मोठी विधियुक्त अंतःकरणानं प्रसन्नतेनं पूजा होते ना, तिथं अंतरंग असे फुलल्या जातात. वा वा, अंतरंग आज फुलले फुलले, मन विसावले आपोआप, हृदय गाभारी प्रकाश फाकला, अंगी संचरला हर्षवायो. कालचे स्मशान स्वर्गापरी झाले, लोक हे दिसले देवतुल्य. शुकदास म्हणे भावपूर्ण स्थिती, सांगण्या पडती शब्द म्हणे. म्हणून हा श्रावण महिना गोड महिना आहे, गोड महिना. मस्त छान पाऊस पडतोय, हिरवं हिरवं गार जिकडे तिकडे झालंय. सोन्याचे गंठन सोन्याचे अलंकार घालून जाता की नाही फिरायला, पिकनिक करायला? ज्या ठिकाणी धबधब 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 पाणी वाहतंय त्या ठिकाणी अख्खाचे अख्खं कुटुंब घेऊन तुम्ही जाता. पण जा, जरूर जा, निसर्गाचा आनंद जरूर घ्या. पण उत्साहाच्या भरामध्ये जर पाण्याचा धबधबा जोरात पाणी असेल तिथं चुकूनही आपण आपल्या परिवाराला, लहान बाळांना नेऊ नका, जीवावर बेतण्याची शक्यता असते. पण गेल्यावर मात्र नुसते झाड आणि नुसते डोंगर आणि नुसती झाडी पाहू नका बरं का. पाहायचं जर असेल तर त्या निसर्गाकडून शिका, त्याच्यात गणराज आहे माझा. पर्यावरणाचा नाश करू नका बरं का. गणपती बाप्पाचं सांगणं जे आहे, माझा मोरगावचा मोरेश्वर म्हणजे मयुरेश्वर, जिथं मोरांचा आवाज येतो, म्याव म्याव आवाज येतो. इकडे या सिंहगडाच्या परिसरात जर तुम्ही गेला तर त्या झाडीमधून मोरांचे आवाज येतात. आणि ज्या निसर्गरम्य वातावरणातून मोराचे आवाज येतात तिथं अंतःकरणाला बरं वाटतं, बरं वाटतं. म्हणून उपकार माना तुम्ही निसर्गाचे, परमेश्वराचे. गणपती बाप्पा त्या अतिशय सुंदर पडणाऱ्या त्या पावसाकडे बघा. तुम्हाला आपसूक ते आठवल्याशिवाय राहणार नाही. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवल दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे. एवढंच काय, पण हिरव्या हिरव्या गार त्या माळांकडे, त्या डोंगरांकडे बघा. आणि तुमच्या मनामध्ये हा विचार येऊ द्या, आपल्याला काय दिलंय निसर्गानं. वा वा,
तुम्ही निसर्गाचा नाश करू नका बरं का बाबा हो, पर्यावरणाचा नाश करू नका बरं का. गणपती बाप्पाचं सांगणं जे आहे, माझा मोरगावचा मोरेश्वर म्हणजे मयुरेश्वर, जिथं मोरांचा आवाज येतो, म्याव म्याव आवाज येतो. इकडे या सिंहगडाच्या परिसरात जर तुम्ही गेलात तर त्या झाडीमधून मोरांचे आवाज येतात, आणि ज्या निसर्गरम्य वातावरणातून मोराचे आवाज येतात तिथं अंतःकरणाला बरं वाटतं, बरं वाटतं. म्हणून उपकार माना तुम्ही निसर्गाचे, परमेश्वराचे, माझ्या या सृष्टी निर्माण करणाऱ्या सृष्टीदात्याचे. आपल्या अखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले वर्णन करतात, एक सूर्य सर्व प्रकाशास देतो, उद्योगा लावितो प्राणी मात्रा. महात्मा ज्योतिराव फुले. अरे मानवाचा धर्म सत्य आहे एक, भेदाभेद अनेक कशासाठी. म्हणून निसर्गरम्य वातावरणात जा, हिरव्या पिवळ्या डोंगराकडे बघा आणि मनात येऊ द्या, देणारांनी देत जावे, घेणारांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे. म्हणजे हात तोडून नाही घ्यावे, त्याची देण्याची वृत्ती घ्यावी बरं का. हा, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हात, देणाराने देत जावे, घेणार टाळे, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस. हे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकात कविता आहे बरं का, घेता नावाची कविता म्हणा. माझ्या सोबतही तुम्ही म्हणा विद्यार्थ्यांनी, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे. कोणाकडून काय घ्यावं? हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बजाव ताली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गण 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 गणात बोते भजन प्रिय अम्मा ते. गण गण गणात बोते हे भजन प्रिय अम्मा ते. गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु शेगाव निवासी. गजानना अवलिया अवतरले जगताराया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ भगवान, स्वामी समर्था अवलिया अवतरले जगताराया. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराच्या हात. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे, वेडे पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. देणारांनी देत जावे, घेणारांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. काय घ्यावे? देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे. उसळलेल्या दर्याकडून, ऐका, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून माझ्या तुकोबाची माळ घ्यावी, तुकोबाची माळ घ्यावी, तुकोबाची माळ घ्या, तुकोबाची माळ घ्यावी, तुकोबाची. दोन्ही हात वर करा, बोलिये जगद्गुरु तुकाराम महाराज की.
देणार आणि देत जावे, घेणार आणि घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हात, देणार आणि देत जावे, देणार आणि घेत जावे, घेता घेता एक दिवस. निसर्गामध्ये जाऊन हा गणपती आपल्याला शोधायचा आहे. म्हणून ध्यानात ठेवा, माझ्या माय मावल्यांनी अंगावर अलंकार जरूर घाला, पण हावरटपणा सोडा. बरं काही काही लोक हावरट मारणं जे, हावरट या शब्दाचा हाव म्हणजे आशा, हिंदी में उसे चाह कहते हैं. आणि संतांनी याचं वर्णन केलंय. ज्याच्याकडे 1 रुपये त्याला 10 रुपये असावं असं वाटतं, ज्याच्याकडे 10 रुपये त्याला 50ची असावं वाटतं, ज्याच्याकडे 50 आहे त्याला 100ची, 100 वाल्याला 500, 500 वाल्याला गुलाबी 2000ची नोट असावं वाटते. ही जे वाढत जातं ना त्याला आशा म्हणतात. आणि माझ्या गणराज गणपतीचा तुटलेला दात जो आहे ना, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेत वार्तिकाचा. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे माऊलींची. तो तुटलेला दात म्हणजे आपली तुटलेली आशा आहे. आशा बंद करा बर, हाव करू नका. कारण तुम्ही जास्त हाव कराल तर परिणाम वाईट आहे. चाह बोलते, चाह आणो से पैसों में आने लगी, चाह आणो से पैसों में आने लगी, चाह पैसों से रुपये बनाने लगी, चाह रुपये से नोटे छपाती चली, चाह नोटों से कोठी बनाती रही, चाह कोठी में मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, चाह होटल में बोतल बुलाती रही, बोतल हॉस्पिटल ले जाती रही. कळला ना परिणाम? मग तुम्हाला जर आशा करायची असेल तर माझ्या मायबापा हो, माझ्या बहिणींनो भावांनो, भक्तीची आशा करा. मी तर म्हणतो भक्तीचीच नशा करा. वाह वाह. अगर आपको दारू पीनी है तो हरिनाम की दारू पी लो. ही काय दारू पीता? दारू मुकावे मान, दारू ने आबरू जाए छे, दारू बहुत दुर्गंधी, दारू ने धक्को खाए छे, कहे दास करगरिया आखिर नरक मुझाए छे. ए दारू गांजा मत पो यारो, अकल गुंग हो जाती है, और अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. वाह वाह वाह, क्या बात है. नाही तर 2 दारू पुढ्या पिदाडे रस्त्यानं चालली पेताड, फुल झालेले टाईट. आणि जे टाईट होतं ते हिंदीला बोलतोय, जास्त हिंदी नाही आली तरी बरं की हिंदी बोलतोय. जसं आपली बाई हिंदी येत नसेल आणि हिंदी जर बोलत असेल ना तर अर्धी हिंदी ना अर्धी मराठी. आगे मागे बाई मेकू काय मालूम बाई, तेकू काय झालं तर हे काय हिंदी आहे का? एक बाई म्हणे, बाई मैं नदी के ऊपर गई, मेरा पाय घसऱ्या आणि मेरा भाजीचा एवढा मोठा डबा ना भडा भडा सांड्या. हे काय हिंदी आहे का? एक बाई त्या दूधवाल्याला म्हणे, अरे बापा दूधवाल्या भैया, अरे कितना पातळ पातळ दूध देता रे बापा, आज न सगळा दूधच नाश्या. तर तोही भारी होता. तो म्हणे, भाई आपला भांडे अच्छे नाही, घाशा इसलिए नाश्या. पाहिलं का कार्यक्रम? 2 दारू पिदाडे चालले रस्त्यानं, रस्त्यात नेमकाच पाऊस पडला आणि खड्डे होते आणि त्याच्यात पाणी साचलं होतं आणि वर चंद्र होता आणि त्याचं प्रतिबिंब पडलं होतं त्या पाण्यात. तर त्यातलं एकदम थांबलं. तर म्हणे, हो आपण तर चंद्रावर आलो म्हणे. पाय म्हणे चंद्र आपल्या पुढेच आहे. तर दुसरं त्याच्यापेक्षा भारी, ते म्हणाल, मी शास्त्रज्ञ बुद्धी असं सांगते की चंद्रावर खड्डे, इथं इतका चिखल कसा काय झालाय. गणपती बाप्पा. 2 जण चालले, त्यातलं एक जण दुसऱ्याला हिंदीत बोललं, गंभीर बाबा आपण रोज या रस्त्यानं जातो, एक बिल्डिंग हमको आडवी आ रही है. आता मला तुम्ही सांगा, रस्त्याचे आउटडोर कव्हरेज हेच होते ना. त्यातलं दुसरं म्हणे, आयसा
बिल्डिंग आडवी आ रहेगा तो फिर हम कपड़े काढ़ेंगे और बिल्डिंग को लोटेंगे. आणि काढले ना मावशी त्याने कपडे आणि जे लोटायला सुरुवात केली दोघांना कपडे बाजूला ठेवले जोर लगा के हैशा. त्याचा कार्यक्रम एका कुत्र्यानं पाहिला. त्या कुत्र्यानं डोकं लावलं. दिसतात माणसासारखे, वागतात आपल्यासारखे, मेळ गाय म्हणून त्यानं ते त्याचे कपडे उचलले लांब नेऊन ठेवले माग. तर त्यातल्या ती बिल्डिंग लोटू लोटू घामा झोकील झालेलं बरं का. त्याने एक जणांना माग पाहिलं. अरे म्हणे भरपूर बिल्डिंग लुटली म्हणे, आपले कपडे किती मागे आहेत बायवर. अकल गुंग हो जाती है. ते 2 दारू बिदाडे चालले रस्त्यानं. रस्त्यात नेमकाच पाऊस पडला आणि खड्डे होते आणि त्याच्यात पाणी साचलं होतं आणि वर चंद्र होता आणि त्याचं प्रतिबिंब पडलं होतं त्या पाण्यात. तर त्यातलं एकदम थांबलं. तर म्हणे आपण तर चंद्रावर आलो म्हणे. हे पाय म्हणे चंद्र आपल्या पुढेच आहे. तर दुसरं त्याच्यापेक्षा भारी ते म्हणाल, मी शास्त्रज्ञ बुद्धी असं सांगते की चंद्रावर खड्डे इथं इतका चिखल कसा काय झालाय. म्हणजे किती अकल गुंग हो जाती. तुम्हाला जर नशा करायची असेल तर ही करू नका बाबा. भक्तीची नशा करा, भक्तीची. आणि माझ्या गणराज गणपतीची भक्ती म्हणून मोर गावला जो नंदी आहे ना समोर, नंदी काय आहे वास्तविक त्या ठिकाणावरून भगवान भोलेनाथ शिवशंभूच्याच दारात नंदी न्यायचा होता. पण जसा माझ्या मयुरेश्वर भगवंताच्या दारामध्ये तो नंदी आला आणि ज्या रथात तो नंदी होता कळेल खंड रथाचं चाकच मोडलं. नंदी महाराज काही पुढे गेले नाही म्हणून तो आजही नंदी का तव सभा मंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो. मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वसा. अष्टविनायक तुझा महिमा गदा. अष्टविनायक तुझा. म्हणून जसं हावरट माणसानं नसावं तसं चिकट बी नसावं. चिकट म्हणजे कंजूस. अहो लोक लय खतरनाक आहेत. एका माणसानं चहात मासी पडली तर ती चोखून घालली. तिच्या पायाला चहा जाऊ नये म्हणून इतकं चिकट होतं ते. अगदी उदार असावं. अंतःकरण माणसानं प्रसन्न ठेवावं. मी नेहमी सांगतोय बघा, माझं सांगणंच आहे आपल्याला माणसाचा जन्म मिळाला ना फार थोडा मिळाला. कुछ नहीं है क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून लक्षात ठेवा, जायचं बरं का आपल्याला. तयारी करून ठेवा. अरे तुम्ही जाणार नाहीत कशावरून, भ्रमात आहेत का काय येडे हो. नाही तुम्हालाही जावं लागणार आणि मलाही जावं लागणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी यम का अजब तड़ाका देख. तो क्या जाने लड़का एक. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. यम का अजब तड़ाका देख. तो क्या जाने लड़का एक रे बाबा जाने म्हणून काही लोक मला हे पाहिजे मला ते पाहिजे, माझ्या पोराला माझ्या नातरुंडाला माझ्या पतरुंडाला. अरे धन कमवण्यापेक्षा त्यांना संस्काराचं धन द्या, त्यांना भक्तीचं धन द्या. सकाळी उठल्याबरोबर तुमचं दर्शन घेतलं पाहिजे मायबापाचं लेकरांनी. असे संस्कार तुम्ही द्या. पहिल्यांदा तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल तुमच्या मायबापाच. हा सटाड झोपतो गोदडीमध्ये आणि लेकराला म्हणतो माझे दर्शन घ्या, जमल का? आधी करावं लागेल, मग आपली लेकर बाळ ऐकतील. ध्यानात ठेवा. म्हणून उदार पाहिजे. संस्काराचं महात्म्य मी उद्या आपल्याला सांगणारच आहे पुन्हा. कारण थेऊरचा चिंतामणी, कारण जग चिंतेमध्ये आहे. आज मोरगावचा मयुरेश्वर फार गोड आहे, अतिशय सुंदर मंदिर आहे.
सिंधू नावाचा राक्षस माजलेला होता आणि हा सिंधू नावाच्या राक्षसाला देवाला सुद्धा तो आठवेना एवढा अजेय होता. आणि म्हणून मंत्र जपला भगवान माझ्या विष्णू भगवंतानं. ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः. आणि तो अतिशय उन्मत्त झालेला राक्षस त्याचा निपात गेला. मयूरावर बसून, मोरावर बसून माझे भगवान गणपती बाप्पा गेले. म्हणून त्या देवाचंच नाव मयूरेश्वर आहे आणि गावाचं नाव मोरगाव आहे. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो, 11 पायरी हो, नंदी का तव सभा. नंदीचं महात्म्य सुद्धा तुम्हाला सांगितलं. शोभा साजरी हो, शोभा साजरी हो, मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वसा. अष्टविनायक तुझा महिमा कसा. आणि इथं औदार्य पाहिजे, उदारता पाहिजे. बरं, नाही तर तुम्ही बघा ना आपल्या आरत्या वगैरे झाल्या ना, आपल्या कीर्तनामध्ये गंभीर बाबा, बरं रवी सर, कीर्तन वगैरे असलं की मग शेवटी आरती होते. सगळेजण घाले लोटांगण, काहीला येत नाही ते ननान म्हणत आरती पूर्ण करतो. भारी लोक आहेत. आणि मग ते आरतीचं ताट येतं, घ्या आरती, घ्या आरती, घ्या आरती. अहो एक जणांना बचकन तांदूळच खाल्ले त्याच्यातले, पाटपार तांदूळ. लोक काय करतील याचं म्हणे. पण ते कोणी 1 रुपया 2 रुपये त्याच्यात टाकले पाहिजे आरतीच्या ताटात. हा, पण एक लय श्रीमंत माणूस आरतीला बोलवला होता, पण 1 नंबरचं चिकट होतं, ते कंजूस होतं. हा, त्यानं 2च रुपये टाकले, 2च रुपये, 2च रुपये. पण त्याच्या समोर एक म्हातारी होती फाटक्या लुगड्यावाली, तिनं 2000ची नोट टाकली. अहो त्याच्या कानातून धोपट निघलं त्या माणसाच्या. तो म्हणला अरे बापरे, म्हातारीचं लुगडं फाटकं आणि मी एवढा मोठा मग आज जर फुकून दिलं तर 6 महिने येणार नाही, इतकं आहे माझ्याकडं. आणि मी 2च रुपये टाकले, 2000. सगळा कार्यक्रम संपल्यावर हळूचकून त्या आजीजवळ गेला ना आजीला म्हणे, आजी अहो मी एवढा श्रीमंत, मी 2च रुपये टाकले, तुम्ही 2000 टाकले कसं काय. ती जरा म्हातारी तोतरी होती. ती म्हणे आजी बाबा तू हेच पहिले होते. मी तू याजवळ दिले, तू तिकडे पुढे टाकले, मी त्याला काय करू. म्हणून आपल्या जवळचं जे आहे ना ते कुठून कसं जाईल याचा निर्णय. बरं, दवाखान्यात जातं, कोर्टात जातं, भांडणात जातं. म्हणून देवाच्या दरबारात देत जा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. दोन्ही हात वर करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी शुकदास माऊली की. मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या मोर्या अष्टविनायक मोर्या, मोर्या मोर्या सिद्धिविनायक मोर्या, मोर्या मोर्या गणासागर मोर्या, मोर्या मोर्या अष्टविनायक मोर्या, मोर्या मोर्या अष्टविनायक आजचा कथाभाग फार छान झाला. अष्टविनायकामधल्या मोरेश्वराची कथा आज आपण श्रवण केली. यासोबतच गणपती बाप्पाला मोदक का प्रिय आहेत हे देखील आपण जाणून घेतलं. कथेतला आजचा हा महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया आणि कथेतले विचार मनात जपत पुढे जात एका अभिप्रायाचं वाचन करूया. हा अभिप्राय आपल्याला कळवलेला आहे समीर नेमण यांनी पुणे येथून. ते लिहितायत, झी टॉकीज वरील गजर कीर्तनाचा आणि मनमंदिरा हे दोन्ही कार्यक्रम अनुपम्य आहेत. योग्य आणि अनुभवी कथाकारांचे विचार सज्जनांचा आवडीचा विषयच आहे, तर दुर्जनांचे हृदय परिवर्तन करणारी ही मालिका आहे. या मालिकेचे प्रसारण असेच सातत्याने सुरू राहावे ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. समीर नेमण, पुणे. समीरजी, तुमच्या या अभिप्रायाबद्दल तुमचे खूप खूप आभार. कार्यक्रम असाच बघत राहा, कार्यक्रमावरती असं भरभरून प्रेम करत राहा आणि वेळोवेळी कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया देखील पाठवत राहा. तुम्हालाही तुमचे अभिप्राय किंवा प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर ईमेल ॲड्रेस आहे
ztalkies@zee.com. तुमच्या उत्तम प्रतिसादाची नेहमी आतुरतेनं वाट पाहतो. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. बदामाचा वरचा फेकायचा आणि आतला खायचा. खारकीच्या वरचा खायचा, आतला फेकायचा. बदामाच्या वरचा फेकायचा, आतला खायचा. पण या दोघांच्या विरोधात तिसरा आहे आंबा. याच्या वरचा फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधला चोखायचा. मधला सार आहे. आणि या तिघांच्या विरोधात चौथा आहे पेढा. याचा वरचा नाही फेकायचा, आतला नाही फेकायचा, मधला नाही फेकायचा, आखाच्या आखा तोंडात टाकायचा. कारण तो सार आहे. ओ मेरे गणपती बाप्पा. ओ मेरे गणपती बाप्पा.